तर आज आपण बघणार आहे क्लास 8 चॅप्टर नंबर 12 इक्वेशन इन वन व्हेरिएबल्स. ठीक आहे, इक्वेशन इन वन व्हेरिएबल त्यातला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 12.1 बघणार आहे की नेमकं काय होतं. तर याआधी आपल्याला माहीत पाहिजे की व्हेरिएबल म्हणजे काय होतं. तर व्हेरिएबल्स म्हणजे काय होतं, अल्फाबेटचे जे स्मॉल लेटर असतात आपले XYZ ABC. ठीक आहे, हे सर्व काय होतं तर व्हेरिएबल्स होतात. ठीक आहे, नंतर कोएफिशिएंट म्हणजे काय होते, तर कोएफिशिएंट म्हणजे काय होते की जो डिजिट राहते आपला जो व्हेरिएबलसोबत राहते, जसा 1 झाला 2 झाला 3 झाला 100पर्यंत कोणतेही डिजिट त्याला काय म्हणतो आपण, त्याला कोएफिशिएंट म्हणतो. ठीक आहे, आता इथे काय आपल्याला इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हटलं आहे. मग आपण काय यूज केलं आहे ते, तर वन व्हेरिएबल म्हणजे एकच व्हेरिएबल सगळे यूज केलेलं आहे. जसं की इथे एक्स दिलेला आहे, इथे एम यूज केलेला आहे. ठीक आहे, नंतर इथे वाय यूज केलेला आहे, नंतर इथे ए यूज केलेला आहे. ठीक आहे, तर कोणते पण A to Z पर्यंत कोणतेही अल्फाबेट असतील ते आपल्याला त्याला काय म्हणतो, व्हेरिएबल्स म्हणतो. ठीक आहे, फर्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय म्हटलं आहे. इच इक्वेशन इज फॉलो बाय द व्हॅल्यू ऑफ अ व्हेरिएबल्स अँड डिसाइड वेदर द व्हॅल्यू ऑफ सोल्युशन दॅट इक्वेशन. तर काय दिलं आपल्याला बघा, 1मध्ये काय दिलं, x-4 इज इक्वल टू दिलं आपल्याला 3. म्हणजे आपल्याला काय दिलं आहे, तर राईट साईडनं आपला आन्सर किती आला पाहिजे, 3 आला पाहिजे. आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू अशी ठेवायची आहे कशातली, तर हे आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे. तर ह्या व्हॅल्यू 1 by 1 आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे आणि आपला आन्सर किती आला पाहिजे, तर 3 आलं पाहिजे. ओके, तर एक्सच्या ही साईड झाली आपली लेफ्ट हँड साईड, याला आपण काय म्हणतो LHS म्हणतो. आणि 3 जी साईड आहे त्याला म्हणतो आपण RHS साईड. ओके, म्हणजे राईट हँड साईड. ओके, इज इक्वल टूच्या राईट हँड साईडला. ओके, बघूया आपण आता आपला आन्सर किती आलं पाहिजे, तर 3 आलं पाहिजे. आणि ह्या आपल्याला व्हॅल्यू काय दिल्या, 3 व्हॅल्यू दिल्या, तर आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करते. बघूया फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला. तर x-4 इज इक्वल टू दिलं आहे 3. ठीक आहे, तर आपल्याला काय काय पुट करायचं आहे. फर्स्ट आपण घेऊया -1. तर पुट x इज इक्वल टू -1 घेतलेलं आहे. झालं, तर LHS साईडमध्ये काय केलं आपण, LHS इक्वल टू x इज इक्वल टू 4 आहे आपला आहे. तर काही मायनस मायनस काय होईल आपला प्लस, आणि मोठं साईन काय आपला मायनसचं म्हणजे होईल -5. ठीक आहे, म्हणजे आपला आन्सर किती पाहिजे, तर आपल्याला आन्सर 3 पाहिजे. म्हणजे हे काय होईल, हे इक्वेशन आपल्याला सॅटिस्फाय नाही. काय लिहिणार आपण, LHS नॉट इक्वल टू RHS, म्हणजे LHS आणि RHSचा बॅलन्स झालेला नाही. मग काय x इज इक्वल टू काय -1 इज नॉट अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. कारण की आपल्याला आन्सर काय पाहिजे, तर 3 पाहिजे आणि आपला आन्सर येतं -5. म्हणजे याचा अर्थ की ही इक्वेशन बरोबर नाही. पुटिंग x इज इक्वल टू 7. तर काय नेक्स्ट आपला नंबर कोणता आहे, तर 7 आहे. मग काय LHS इज इक्वल टू घेतला आपण x-4. मग 7 - 4 किती होतं आपलं, तर ते होतं आपला आन्सर 3 येते. म्हणजे LHS इक्वल टू RHS झालेलं आहे आपलं किती, तर x इज इक्वल टू 7 इज काय इज अ सोल्युशन. कारण की आपल्याला काय पाहिजे, आन्सर तर 3 पाहिजे, ते आपण इथे प्रूफ केलं आहे. नंतर काय -7 दिलेलं आपल्याला, तर काय पुट इज इक्वल टू x-7. सेम LHS इज इक्वल टू काय येणार, तर x-4. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती घेणार आपण, -7 आणि -4. तर काय होणार, मायनस मायनस प्लस, म्हणजे किती -11 आपला आन्सर येणार. म्हणजे LHS इज नॉट इक्वल टू RHS. ठीक आहे, कारण की इथे काय होणार आहे, आपला आन्सर 11 आलं. म्हणजे काय होईल, इज नॉट अ सोल्युशन. तसंच सेकंड बघूया, 9m इज इक्वल टू 81. आणि एमचे व्हॅल्यू किती दिले आपल्याला, 3, 9 आणि -3 आपल्याला यूज करायचे आहे. तर फर्स्ट बघूया आपण, 9m इज इक्वल टू 81 दिलेलं आहे. पुट m इज इक्वल टू 3. फर्स्ट आपण m 3 घेतलेला आहे. मग LHS इक्वल टू किती आहे, 9 मीटर, सॉरी 9m. तर आपण काय केलं आहे, 9 मल्टिप्लाय बाय 3. एमची व्हॅल्यू किती घेतली आपण, 3 घेतलेली आहे. मग काय 9 3 जार 27. पण आपल्याला आन्सर किती पाहिजे, 81 पाहिजे. मग याचं काय होणार आहे, m इज 3 इज नॉट अ सोल्युशन, कारण की आपल्याला 81 पाहिजे. मग काय सेकंड काय आपलं 9. मग एमची व्हॅल्यू घेतली आपण 9. म्हणजे LHS इक्वल टू 9m होणार आहे. मग काय 9 मल्टिप्लाय बाय 9. तर आपला आन्सर किती येते, तर 81 येते. म्हणजे LHS इक्वल टू RHS आणि m इज इक्वल टू होणार आहे 9 इज अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. कारण की आपला आन्सर किती आला आहे 81 आणि आपल्याला पाहिजे पण 80-3. मग काय m इज इक्वल टू -3 आपण इथे पुट केला. म्हणजे LHSची साईड कोणती आहे, LHS इज इक्वल टू किती आहे, तर 9m. म्हणजे 9 मल्टिप्लाय बाय -3. म्हणजे इथं आपला आन्सर येणार आहे -27. मग काही LHS इज नॉट इक्वल टू RHS. म्हणजे m इज इक्वल टू -3 इज नॉट अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. थर्ड बघूया, 2a प्लस 4 इज इक्वल टू दिले आपल्याला 0. आणि aचे व्हॅल्यू काय काय दिले, 2, -2 आणि 1. आपल्याला काय पाहिजे, 0 आपला आन्सर पाहिजे. मग a इज इक्वल टू आपण आधी करूया 2 पुट करूया याला. म्हणजे LHS इज इक्वल टू किती, 2a प्लस 4. म्हणजे किती 2 मल्टिप्लाय बाय aची व्हॅल्यू किती 2 आणि प्लस किती 4.
म्हणजे दोन्हीचे मल्टिप्लिकेशन किती आहे तर 4 आणि याचे किती 4 आपला इथे म्हणजे इन +4. तर आपला आन्सर किती आहे तर 8 येत आहे. म्हणजे काय LHS इज नॉट इक्वल टू RHS साईड. म्हणजे A इज इक्वल टू 3 इज नॉट अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. काय होईल इज नॉट अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. कारण की आपल्याला आन्सर किती पाहिजे तर इथे पाहिजे आपल्याला 0 आणि हे इथे काय येत आहे तर 8 येत आहे. म्हणजे काय LHS इज नॉट इक्वल टू RHS. मग काय A इज इक्वल टू काय पुट करणार आपण -2. ठीक आहे. तर A इज इक्वल टू -2 पुट केला म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय करणार आपण -2 +4. मग काय मायनस आणि प्लसचा काय होत आहे तर मायनस. ओके. तर आपला आन्सर किती येईल तर 0 येईल. कारण की मायनस प्लस काय होते तर मायनस म्हणजे 4 - 4 इज इक्वल टू किती 0. म्हणजे LHS आणि RHS साईड आपली इथे काय होणार आहे प्रूफ झालेली आहे. म्हणजे काय -2 इज द सोल्युशन ऑफ द इक्वेशन. लास्ट काय आपलं 1 A इज इक्वल टू किती आहे तर 1. म्हणजे काय पुट A इज इक्वल टू 1. आता आपल्याला पुट करायचे आहे. मग काय LHS इज इक्वल टू किती येणार आहे 2A + 4. मग काय 2 मल्टिप्लाय बाय A ची व्हॅल्यू घेतली 1 + 4 इज इक्वल टू किती 2 + 4 म्हणजे किती व्हॅल्यू होते आपली 6. आपल्याला व्हॅल्यू किती पाहिजे होती तर 0 पाहिजे होती आणि हे काय येणार आहे तर नॉट अ सोल्युशन. फोर्थ बघूया 3y इज इक्वल टू 4 अँड y इज इक्वल टू -1 अँड 1 अँड 2. ठीक आहे. तर आपल्याला काय पाहिजे तर 4 आन्सर पाहिजे. फर्स्ट आपण काय घेणार आहे -1 पुट y इज इक्वल टू -1 म्हणजे किती येईल 3 - (1) मायनस मायनस काय होते प्लस म्हणजे 3 + 1 किती होत आहे आपला तर ते होत आहे 4 आणि आपल्या आन्सर किती पाहिजे तर 4. मग किती येईल y - 1 इज अ सोल्युशन ऑफ इक्वेशन. मग काय पुट y इज इक्वल टू काय करणार आहे आपण 1. मग काय LHS साईड किती आपली 3 - y इज इक्वल टू किती होतं 3 - 1 म्हणजे आपल्याला 2. म्हणजे LHS इज नॉट इक्वल टू RHS कारण की आपला आन्सर आला 2. आपल्याला पाहिजे 4. मग काय पुट 2 पुट करायचं आपल्याला. मग काय LHS इक्वल टू 3 - y तर किती येत आहे इज इक्वल टू 1. मग काय LHS इज नॉट इक्वल टू RHS. तर आपला आन्सर काय येणार आहे तर y इज इक्वल टू 2 इज नॉट अ सोल्युशन ऑफ द इक्वेशन. क्वेश्चन नंबर 2 बघूया. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन म्हटलं आपल्याला म्हणजे आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचं इथं फक्त आपल्याला काय दिलं आहे 17p - 2 इज इक्वल टू 49 दिलेलं आहे. तर काय बघूया सोल्युशनमध्ये 17p - 2 इज इक्वल टू 49. ओके. तर इथे काय दिलं आपल्याला हे LHS साईड आहे आपली ही आपली RHS साईड. तर हा जो आपला -2 आहे त्याला आपण राईट हँड साईडला घेऊन जाऊया. म्हणजे हा जर इथं मायनसमध्ये आहे तर इथं काय होईल आपला प्लसमध्ये होईल. ओके. मग काय 17p इज इक्वल टू किती होणार आहे तर 49 + 2 म्हणजे किती येईल आपला आन्सर आता इथे 17p इज इक्वल टू किती तर 51. 49 + 2 किती तर 51. सिम्पली इथे आता काय मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये आहे. ओके. आणि इकडे आल्यानंतर काय होणार तर डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये म्हणजे p इज इक्वल टू किती होणार तर 51/17 आणि 17 जर किती होते तर 51 म्हणजे p ची व्हॅल्यू काय आली आपली तर 3 आलेली आहे. ते आपण काढलेली आहे. सेकंड बघूया काय म्हटलेलं आहे 2m + 7 इज इक्वल टू 9 दिलेलं आहे. ठीक आहे. सोल्युशन बघूया सेम LHS साईड आणि RHS साईड दिलेली आहे आपल्याला. तर 2m + 7 इज इक्वल टू 9 काय होईल 2m इज इक्वल टू 9 - 7. तर 2m इज इक्वल टू किती 9 - 7 किती आन्सर किती आहे 2 म्हणजे काय होईल इथे हे आहे डिव्हिजनच्या हे आहे इथं मल्टिप्लिकेशन म्हणजे होईल डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये म्हणजे होईल 2 1 2 म्हणजे एमची व्हॅल्यू किती आपली तर 1 येणार आहे. नंतर 3x + 12 इज इक्वल टू 2x - 4 मग किती 3x + 12 इज इक्वल टू 2x - 4 3x - 2x केला तर काय येईल इथची व्हॅल्यू इकडे गेली आहे आणि इकडची इकडे आली म्हणजे किती आलं 3x - 2x किती आहे -4 आणि -12 घेतला आपण इथे ही व्हॅल्यू इकडे आली आपली ही व्हॅल्यू आपण इकडे पाठवली. तर किती झालं 3x - 2x इज इक्वल टू -4 आणि -12 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली आपली तर 16 आलेली आहे कारण की मायनस मायनस होते आपलं प्लस. फोर्थ बघूया 5x - 3 दिलेलं आहे इज इक्वल टू 3x + 2 दिलेलं आहे. तर का सॉल्व करणार आहे सोल्युशनमध्ये बघूया काय दिलेलं आहे 5x - 3 3x + 2 म्हणजे किती येईल आपला 5x - 15 ठीक आहे कारण की 5 3 15 म्हणजे येईल आपला -15 इज इक्वल टू 3x + 6 3 2 6 म्हणून काय दिलं आपण x + 6. तर इथे किती होत आहे तर 5x - 3x. ओके. हे घेतलं आपण इकडे हा 5x आपला 3x आपण काय केलं तर लेफ्ट हँड साईडला आणला आणि
दोघांची फक्त काय केली इथे, हे मायनसमध्ये तर इकडे गेल्यानंतर प्लसमध्ये राईट हँड साईडला, म्हणून किती गेलं 6 + 15 काय येईल 2x इज इक्वल टू किती येणार, दोघांची ॲडिशन केली तर 21. मग काय 21 डिवायडेड बाय 2, तर आपला आन्सर येत आहे 10.2. फिफ्थ बघूया 9x/8 + 1 इज इक्वल टू दिलं आपल्याला 10. तर 9x/8 + 1 इज इक्वल टू 10 दिलं आहे. सोल्युशन बघूया आपण. तर 9x काय येणार आहे 9x/10 आणि हा प्लस आहे तर हा दिला आपला राईट हँड साईडनं, तर होईल आपला मायनस, म्हणजे येईल -1. म्हणजे किती येईल 9x/8 इज इक्वल टू होणार आहे 9. मग किती होईल 9x इज इक्वल टू, आता हे किती आहे ते हे आहे आपल्या डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये, राईट हँड साईडमध्ये गेल्यानंतर काय होईल तर मल्टिप्लिकेशन. तर 9 × 8 म्हणजे किती 9x इज इक्वल टू 72. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती येते आपली 72 डिवायडेड बाय 9. 9 × 1 = 9, 9 × 8 = 72. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आपली तर 8 आली आहे. 6 बघूया y/7 + y/4/3 इज इक्वल टू 2. सोल्युशन बघा काय दिलेलं आहे आपल्याला. आपण 3y + 7y इज इक्वल टू -28. ठीक आहे. तर अपॉनमध्ये किती येईल तर 21. काय येईल 3y + 7y - 28 इज इक्वल टू 2 × 21. -28 इज इक्वल टू किती येणार तर 21 × 2 = 42. सेम 10y इज इक्वल टू किती येणार तर 28 आपण काय घेणार तर राईट हँड साईडला घेणार, म्हणजे 42 + 28 किती आन्सर येईल आपलं 10y इज इक्वल टू किती येणार तर हे येणार आहे 70. म्हणजे yची व्हॅल्यू किती आहे तर 17/10. तर 10 × 1 = 10, 10 × 7 = 70. 7 बघूया 13x - 5 3/2 काय येणार आहे 13x - 5 3/2. तर 2 × 13 x - 5 इज इक्वल टू किती तर 3 येणार आहे, म्हणजे 26x - 10 इज इक्वल टू 3. तर इथे किती होईल 3x इज इक्वल टू काय येणार आहे, हे आपण याला 10ला घेतलं राईट हँड साईडनी. 3 + 10 किती होते आपलं तर 26x इज इक्वल टू 13. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती तर 13/26. म्हणजे 13 × 1 = 13, 32 = 26. म्हणजे किती आपलं 1/2 एक्सची व्हॅल्यू आली. नंतर 8 3y + 8 इज इक्वल टू किती तर 10y - 4 आणि +8. सोल्युशनमध्ये काही 3y + 8 इज इक्वल टू 10y - 4 आणि प्लस किती 8. म्हणजे 3y + 24 इज इक्वल टू 10y - 14+. ठीक आहे. बघा 3y + 24 इज इक्वल टू किती आहे 10y आणि काय होणार मायनस, दोघांचे मायनस किती होईल तर 32. मग 3y - 10y इज इक्वल टू किती येणार तर 32 - 24 म्हणजे 7y इज इक्वल टू -56. सॉल्व केलं कसं ना y इज इक्वल टू 56/7. तर काय 7 × 7 7 × 8 = 56. म्हणजे y इज इक्वल टू येणार आपला 8. नंतर 9 बघूया x - 9 आणि x - 5 इज इक्वल टू 5/7 दिलेलं आहे. सॉल्व कसं करायचं, सिम्पली काय घेतलं 7x - 9 घेतलं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि 5x - 5. ओके. काय येते 7 × 9 केलं तर किती येते तर 7x - 63 आणि 5 × 5 = 25 म्हणजे 5x - 25. सिम्पली काय केलेलं आहे दोन्ही व्हॅल्यू काय केला जवळ आणलं 7x - 5x इज इक्वल टू आणि ही व्हॅल्यू घेते आपण राईट हँड साईडला, म्हणजे ही आपली मायनसमध्ये होईल आपली प्लस, मायनस प्लस होते आपली मायनस, म्हणजे 25 - 63 करावं लागेल. म्हणजे आपला आन्सर किती येईल तर इथे येईल 2x होईल, यांची पण मायनस आणि या दोघांची पण मायनस, म्हणजे किती 38. ओके. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आहे तर 38/2 आणि याला भाग जाते किती तर 2 × 1 = 2 आणि 19 × 2 = 38. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आपली तर 19 आहे. 10मध्ये काय दिलेलं आहे y - 4/3 + 3y इज इक्वल टू 4 दिलेलं आहे. मग काय y - 4 डिवायडेड बाय 3 + 3y इज इक्वल टू 1 दिलेलं आहे इज इक्वल टू 4. म्हणजे y - 4 + 9y आणि डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू 4. y इज इक्वल टू 4 + 9y मल्टिप्लाइड बाय 4 + 4 मल्टिप्लाय बाय 3. ओके. म्हणजे किती 10y इज इक्वल टू 4 इज इक्वल टू 12. काय होईल ते दोघांची प्लस होईल. तर 10y इज इक्वल टू 4 12 + 4 किती होते तर 16 होते, म्हणजे 10y इज इक्वल टू 16. तर y इज इक्वल टू किती 16/10. तर या दोघांना किती भाग जाते तर 2नी, म्हणजे 8 आणि 5 म्हणजे 8 आणि 5 इज आन्सर इन आपला. 11मध्ये काय दिलेलं आहे b + b + 1 + b + 2 इज इक्वल टू दिला आहे 21 आणि डिवायडेड बाय केला आहे 4ने. आधी काय केलं आपण b लिहून घेतलेलं आहे b + 1. ठीक आहे.
नंतर बी प्लस 2 ओके आणि इज इक्वल टू काय केलं तर 21 मल्टिप्लाइड बाय सिम्पली केलं आहे 4 नाही. तर इथे किती दिलेले आहेत तर 3b दिलेलं आहे म्हणून 3b प्लस 2 प्लस 1 3 इज इक्वल टू 21 मल्टिप्लाय बाय 4 केलं म्हणजे येईल आपला आन्सर 84. म्हणजे 3b इज इक्वल टू 84 मायनस 3 आलेलं आहे. ठीक आहे. तर किती येईल 3b इज इक्वल टू काय केलं आपण मायनस केलं तर 81 म्हणजे बीची व्हॅल्यू किती आहे तर 81 अँड डिवायडेड बाय 3 3 1 जा 3 आणि 27 म्हणजे 27 3 जा 81 म्हणजे आपली बीची व्हॅल्यू आली आहे 27.